एव्हरीवन, ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ता साधारण संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि फटाफट रेडी होऊन मी एका स्पेशल ठिकाणी जाते. आता ती गोष्ट कुठली आहे आणि मी कुठे जाते ह्याच्याबद्दल मी जास्त काही एक्सप्लेन न करता प्रेफर करेन की मी तुम्हाला डायरेक्ट त्या जागी घेऊन जाईन आणि मग आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. पण मी एवढं नक्की सांगेन की जे लोक ठाणे किंवा मुंबई, नवी मुंबई एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण की उद्यापर्यंत हे जे एक्झिबिशन आहे ते चालू आहे. पण जे लोक ठाणे, मुंबई, नवी मुंबईच्याही दूर राहतात, जे लोक येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी या व्हर्च्युअल टूरमधून तुम्ही ह्याचा आनंद नक्की घेऊ शकता. चला तर मग जाऊया त्या जागी. पटापट तयार होऊन मी पोहोचले रेमंड कंपाऊंडला, ज्याचा फुल ॲड्रेस मी ह्या ब्लॉगच्या शेवटी मेन्शन करणार आहे. तर मी पोहोचले या वृक्षवल्ली एक्झिबिशनला आणि सुरुवातीलाच हे फुलांचं ज्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं ते बघून एक गोष्ट मात्र नक्की होती की हे एक्झिबिशन नक्की सुंदर असणार आहे. फुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार इथे देण्यात आले होते. हे बटरफ्लाय देखील त्याचाच एक भाग आहे. एवढ्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी हे एक्झिबिशन अक्षरशः दिपून गेलं होतं आणि हा भारताचा नक्शा अतिशय सुंदर दिसत होता. हे एक्झिबिशन बघितल्यावरती एक नक्की कळलं की फुलांमध्ये इतकी व्हरायटी असू शकते आणि फुलांचे एकाच शेडमधील का होईना पण इतके सारे रंग असू शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला जी फुलं स्क्रीनवर दिसत आहेत ती सगळी फुलं क्रेप पेपरने बनवलेली आहेत. तर अशा पद्धतीने हे एक्झिबिशन संपलं आणि ह्याचा जो ॲड्रेस आहे तो मी व्हिडिओच्या शेवटी मेन्शन केलेला आहे. पुन्हा अशाच व्हिडिओ मी बनवत राहीन. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरी. Thank you for watching. Don't forget to like, share and subscribe.